Hello everyone, my name is Durgesh Pawar and welcome back to my channel Durgesh Physics. तर आज आपण ग्रॅव्हिटेशनचं लेक्चर नंबर 4 बघणार, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो टेक अ हेडिंग, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, आता बघा की आपण लेक्चर 3 मध्ये केपलर्स लॉ शिकलो ना. ओके, तर या केपलर्स लॉची मदत घेऊन न्यूटन सरांनी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. ओहो, मग बघूया काय म्हणतो हा लॉ. ओके, व्यवस्थित. अकॉर्डिंग टू दिस theory, every object in the universe, every object in the universe attracts every other object with a definite force. ओके, विथ अ डिफायनाइट फोर्स. म्हणजे कसं बघा की आता सपोज हे दोन ऑब्जेक्ट आहेत. ओके, हा ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करेल, हा ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करेल विथ अ डिफायनाइट फोर्स. म्हणजे हा फोर्स कोणता आहे? दॅट फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओहो, कोणता फोर्स आहे हो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आता बघा की हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ, directly proportional to the product of the masses. Okay, product of the masses of the two object, and is inversely proportional to the square of the distance between them. Square of the distance between them. Okay, काय म्हणतो हो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन की दिस फोर्स, कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे कसं बघा की आता माझ्याकडे सपोज हे दोन ऑब्जेक्ट आहेत. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. एकाचं मास आहे m1, एकाचं मास आहे m2. काय आहे हो? m2. मग आता बघा, आणि हे एका सेपरेट डिस्टन्स वरती आहे. ओके, त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे हो? d. मग मॅथमॅटिकली जर या लॉला सांगायचं जर झालं तर कसं सांगणार बघा मी? मॅथमॅटिकली कसं सांगणार बघा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स F, the gravitational force F is directly proportional to the product of the masses of the two objects. Okay, product of the masses of the two objects, that is m1 and m2, and inversely proportional to the square of the distance between them. Square of the distance between them. ओके, मग आता जर मला हे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकायचंय तर मला काय घ्यावं लागतं हो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. काय घ्यावं लागतो? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके, दॅट इज द फॉर्म्युला फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, मग हा जी काय आहे हो? आपला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, आणि त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणतो त्याला? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, मग जर आता मला या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं एसआय युनिट काढायचंय. ओके, तर मी कसं काढणार बघा?
SI युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G. ओके, कसं काढणार बघा. काय आहे हो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला? F इज इक्वल्स टू Gm1m2 अपॉन d². मग या फॉर्म्युल्यावरून मी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला तयार करणार. ओके, कसं? G ला या साईडला घ्या, लेफ्ट हँड साईडला. ओके, सो G इज इक्वल्स टू काय येईल? F इंटू d² अपॉन m1 इंटू m2. मग या फॉर्म्युल्यावरून मी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला तयार केला. ओके, आता या फॉर्म्युल्यावरून आपण काढूया SI युनिट. ओके, सो फोर्सचं SI युनिट काय आहे हो? न्यूटन. डिस्टन्सचं काय असतं? मीटर. त्याचा काय आहे? स्क्वेअर डिवायडेड बाय मासचं SI युनिट काय आहे? किलोग्राम. किती मासेस आहे? 2, म्हणजे त्याचा स्क्वेअर. So the SI unit of universal gravitational constant is Newton meter square per kg square. आलं का लक्षात? ओके, आता बघा की मला याची व्हॅल्यू आहे की नाही. आता याची व्हॅल्यू बघूया. द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, तर त्याची व्हॅल्यू बघूया. काय आहे हो व्हॅल्यू? 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. काय आहे? 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू कोणी मेजर केली? ही व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली मेजर केली हेनरी कॅव्हेंडिश यांनी. कोणी? हेनरी कॅव्हेंडिश. ओके, आलं का लक्षात? सो SI युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, आता बघूया, आपल्या लॉ कडे येऊया वापस. ओके, आता बघा की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो आपल्याला की द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हो ना, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स is directly proportional to the product of the masses and is inversely proportional to the square of the distance between them. Okay, मग बघा, आता सपोज हे दोन मासेस आहेत माझ्याकडे. हा एक मास आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे. एकाचं मास आहे m1, एकाचं मास आहे m2. ओके, आणि ते एका सेपरेट डिस्टन्स वरती आहे. ओके, मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल्स टू Gm1m2 अपॉन d². बरोबर का? ओके, पण बघा की युनिव्हर्स मध्ये दोन ऑब्जेक्ट जर आपण बघितले सपोज, तर दोन ऑब्जेक्ट हे कदाचित त्यांचं मास हे सेम नसू शकतं. ओके, मग जर या दोन ऑब्जेक्ट पैकी एकाचं मास सपोज दोन ऑब्जेक्टचं मास सेम नसेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरती काय फरक पडेल बघावं लागेल ना. यस, बघा, तर मग पहिली कंडिशन मी अशी टाकली की इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल. मी काय केलं, या दोन ऑब्जेक्ट पैकी एकाचं मास मी काय करणार? डबल करणार. सपोज मी m1 च केलं, सो m1 इज इक्वल्स टू 2m1. आता बघूया ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर काय फरक पडतो ते. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स F1 मानलं मी याला, सो विच इज इक्वल्स टू G. आता m1 च्या जागी काय येणार? 2m1 आणि m2 डिवायडेड बाय d². सो F1 इज इक्वल्स टू 2 इंटू Gm1 m2 अपॉन d². जेव्हा माझे मासेस सेम होते तेव्हा माझा हाच फोर्स आला होता का हो? यस. मग F1 इज इक्वल्स टू, मग जेव्हा मी या एका ऑब्जेक्टचं मास मी डबल केलं तेव्हा मिळतोय मला फोर्स F1 इज इक्वल्स टू 2F. म्हणजे सर की या दोन ऑब्जेक्ट पैकी मी एका ऑब्जेक्टचं मास जर मी डबल केलं तर माझा फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कसा लागणार आहे? डबल. ओहो, देअरफॉर द फोर्स
फोर्स इज डबल. लक्षात येतोय का? बर. त्यानंतर आता मी काय केलं बघा, की हे दोन मासेस होते की हे सेपरेट एका डिस्टन्स वरती आहे. काय डिस्टन्स आहे? डी. जर मी हे डिस्टन्स वाढवलं, मी जर हे डिस्टन्स वाढवलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर काय फरक पडेल बघूया. ओके, हा व्यवस्थित लक्ष द्या, बघूया काय होत होतं. सेकंड कंडिशन काय टाकली बघा मी, की इफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डबल, म्हणजे डी इज इक्वल्स टू मी काय करणार 2d. डबल ना, वाढवलं, डबल केलं या दोघांचं डिस्टन्स, तर काय फरक पडतो बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. तर या फोर्सला मी मानलं F1. ओके, सो विच इज इक्वल्स टू जी m1 m2. आता डिस्टन्स काय आहे 2d, त्याचा स्क्वेअर. आलं का लक्षात? इथं काय होतं, डी डिस्टन्स होतं म्हणून त्याचा डी स्क्वेअर, पण इथं काय आहे, आता डिस्टन्स डबल केलं मी म्हणून 2d चा स्क्वेअर. सो F1 इज इक्वल्स टू आता जी m1 m2, 2 चा स्क्वेअर 4, d चा स्क्वेअर. ओके, आता बघा, सो विच इज इक्वल्स टू 1/4 इंटू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. जेव्हा माझं डिस्टन्स डी होतं, ओके, तेव्हा हा फॉर्म्युला होता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, आणि जेव्हा 2d केलं त्याच्यामध्ये काय ऍड झालं 1/4, म्हणजे F1 इज इक्वल्स टू 1/4 इंटू F. आलं का लक्षात? म्हणजे जर मी या दोन ऑब्जेक्टचं डिस्टन्स डबल केलं तर माझा फोर्स काय होतोय, डिक्रीज बाय फॅक्टर 4. ओके, देअरफॉर द फोर्स इज डिक्रीजेस बाय फॅक्टर 4. आलं का लक्षात? आणि जर का मी डिस्टन्स 4 टाइम्सनी वाढवलं तर काय होईल, वो फोर्स डिक्रीज होईल. ओके, बाय फॅक्टर 16. ओके, आलं का लक्षात? बर. त्यानंतर बघा की ऑब्जेक्ट जे आहेत युनिव्हर्स मध्ये हे एकाच शेपचे असू शकतात का? नाही. आता सपोज हेच पकडा, आता हा पेन आहे आणि हा डस्टर आहे. ओके, तर या दोघांचा शेप सेम आहे का? हो, नाही. मग जर यांचा शेप सेम नसेल तर मी आता हे यांच्यामध्ये तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागणार आहे, हे आपल्याला माहित आहे. ओके, तर यांच्यामध्ये लागणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्यांची मी डायरेक्शन कुठून सांगणार, आणि या दोघांचं डिस्टन्स मी कुठून मेजर करणार? हो, बघावं लागेल ना. बर, बघूया. हा, लक्ष द्या, व्यवस्थित बघूया ते पण. आता बघा की सपोज आता माझ्याकडे अशा शेपचा एक ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि एक अशा शेपचा ऑब्जेक्ट आहे. ओके, आता मला काय सांगायचं इथे, की या दोन ऑब्जेक्ट मध्ये तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो. ओके, आणि आता जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागला याच्यामध्ये, तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन मी कुठून सांगणार, आणि या दोघांचं डिस्टन्स मी कुठून मेजर करणार? ओके, आता बघा, मी म्हणलं या ऑब्जेक्टचा सेंटर पॉइंट हा आहे आणि या ऑब्जेक्टचा सेंटर पॉइंट हा आहे, असं सपोज केलं. ओके, तिथून मी एक लाईन ड्रॉ करणार अशी, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. हा याचा म्हणलं मी सेंटर पॉइंट आहे आणि हा याचा सेंटर पॉइंट आहे. या सेंटर पॉइंट पासून त्यांच्यामध्ये लागणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याची तिथून डायरेक्शन असणार, कुठून? या सेंटर पॉइंट पासून. आणि डिस्टन्स पण कुठून मेजर करणार? या सेंटर पॉइंट पासून. ओके, मग सर हा सेंटर पॉइंट आहे तरी कोणता? तर हा सेंटर पॉइंट असतो सेंटर ऑफ मास. ओहो, काय असतो? सेंटर ऑफ मास. आता बघूया सेंटर ऑफ मास काय आहे. सेंटर ऑफ मास,
हा, लक्ष द्या व्यवस्थित. द सेंटर ऑफ मास of the object, the center of mass of the object is the point inside or outside the object, at which the total mass of the object can be assumed to be concentrated. लक्षात येतंय का? सेंटर ऑफ मास काय आहे बघा. द सेंटर ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट at which the total mass of the object can be assumed to be concentrated. म्हणजे कसं सांगणार बघा मी. ओके, आता सपोज हा पेन आहे. ओके, आता या पेनचा मला सेंटर ऑफ मास सांगायचं. ओके, बर बघूया. तर आता मी याला असं स्टेबल ठेवणार. ओके, हा बघूया. हा, तर इथे तो स्टेबल राहिला. ओके, तर हा जो पॉइंट आहे त्याचं या पेनचं टोटल मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे? त्या पॉइंट वरती. ओके, म्हणजे तो पॉइंट कोणता झाला हो? या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास. ओहो, लक्षात आलं? इट इज सेंटर ऑफ मास. मग सर ऑब्जेक्ट जर स्पेरिकल असेल तर बघूया. जर ऑब्जेक्ट स्पेरिकल असेल तर, हा लक्ष द्या, जर ऑब्जेक्ट जर स्पेरिकल असेल तर, ओके, हा, the center of mass of the spherical object, center of mass of the spherical object having uniform density, is at its geometrical center. ओके, आता सपोज हा माझा स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे. ओके, आता मला याचं सेंटर ऑफ मास सांगायचं, बरोबर का? तर आता जर हा स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी. व्हॉट इज युनिफॉर्म डेन्सिटी? युनिफॉर्म डेन्सिटी काय आहे? तर युनिफॉर्म डेन्सिटी बघा की an object whose total mass equally distributed throughout its volume. म्हणजे त्याचं जे टोटल मास आहे या ऑब्जेक्ट मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट आहे, त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म डेन्सिटी. आणि अशा स्पेरिकल ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास काय असतो? कुठे असतो? जिओमेट्रिकल सेंटर. ओहो, मग जिओमेट्रिकल सेंटर काय आहे सर? जिओमेट्रिकल सेंटर मीन्स सेंटर पॉइंट ऑफ द ऑब्जेक्ट. जिओमेट्रिकल सेंटर मीन्स सेंटर पॉइंट ऑफ द ऑब्जेक्ट. मग मी म्हणलं की सपोज केलं की या स्पेरिकल ऑब्जेक्टचा हा जिओमेट्रिकल सेंटर आहे, तर तो काय झाला हो? त्याचा सेंटर ऑफ मास. ओहो, लक्षात येतंय का? आलं का लक्षात? दॅट इज म्हणजे मग मी असं सांगू शकतो की द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी, ओके, इज ॲट इट्स सेंट्रॉइड. सेंट्रॉइड मीन्स काय आहे? सेंटर पॉइंट ऑफ द ऑब्जेक्ट. येतंय का लक्षात? ओके, मग जर आता हे दोन ऑब्जेक्ट आहेत वेगळ्या शेपचे, ओके नाही, तर मी काय करणार हो की त्यांचा सेंटर ऑफ मास बघणार आणि या सेंटर ऑफ मास पासून यांच्यामध्ये लागणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन असेल आणि या दोघांमधलं डिस्टन्स मी कुठून मेजर करणार? त्यांच्या सेंटर ऑफ मास पासून. आलं का लक्षात? ओके, बरं बघा आता नेक्स्ट की न्यूटन सरांनी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट
and inversely proportional to the square of the distance between them. सांगितलं ना? बर, म्हणजे फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर. मग हे त्यांनी कशाच्या आधारे सांगितलं? ओके नाही, फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर हे कशाच्या आधारे सांगितलं? न्यूटन सरांनी केपलर्स थर्ड लॉ ची मदत घेऊन या फॉर्म्युल्याचं प्रूफ दिलं. ओके, आणि हे प्रूफ कशा प्रकारे दिलं हे आपण बघणार लेक्चर 5 मध्ये. ओके, म्हणजे आपला पुढचा कन्सेप्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, थँक यू.